तर मध्ये मध्ये अंधार असल्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ काढता येत नाही, तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. बिकॉज मला टॉर्च ऑन करायला लागत आहे मोबाईलचा, बिकॉज आम्ही बॅटरी कॅरी केलेली नाही आहे. तरी पण मला जेवढं शक्य होतं आहे तेवढा व्हिडिओ पोस्ट करेल आणि शूट करेल तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला इथून सध्या आम्हाला आत्ता काहीतरी दिसलेलं आहे, नाहीतर खूप अंधारात होतो आम्ही. आता आम्हाला थोडंसं वाटते की आम्ही वरपर्यंत तरी अर्ध्या रस्त्याच्या वर तरी आलेलो आहोत. सो नेक्स्ट चला बरं. तुम्हाला रोपवे करायचा आहे तर तो सकाळी 7 वाजता चालू होतो आणि तो 5000 पायऱ्यापर्यंत आहे. 5000पर्यंत तुम्ही रिटर्न जाऊन येऊन रिटर्न तिकीट काढू शकता, जो तुमचं पर पर्सन तिकीट होतं 700 रुपीज. आम्ही आत्ता हाफ ऑफ द वे तरी पोचलो आहोत. बीडमध्ये तुम्हाला दाखवते मी. ते हा रोड आहे. मग अशी तुम्हाला जे कोणी पर्सन होतं जे तुम्हाला बोलले इथे थंडी नाही वाजत, तुमचं गरम होतं, कोणतरी मला नाही माहिती. इथे तुम्हाला पॅक करूनच यायला लागणार आहे. सो हँड ग्लोव्स आणि सॉक्स वगैरे सगळं पॅक करूनच या. कानात कापूस वगैरे सगळं घालूनच यावं. सेफ्टी इज मस्ट इम्पॉर्टंट. इथून गेल्यानंतर हालत तुमची खराब करून नका. थँक्यू. तर तुम्हाला जर सकाळी 7 वाजता रोपवे चालू होतो, जो 5000 पायऱ्यांपर्यंत आहे आणि 5000 तुम्ही नंतर चालत जाऊ शकता. सो तुम्ही 7 वाजल्यापासून येऊ शकता, रोपवे चालू होतो. बट जर काल आम्ही आज आलो आहे रात्री, म्हणजे आज सकाळीच रोपवे सकाळी नाही का वादळामुळे त्यांनी 2 वाजेपर्यंत बंद केला होता आणि म्हणजे 2 नंतर त्यांनी चालू केला. 2 ते 5 वाजेपर्यंत चालू असतं, 5 ते 6 वाजेपर्यंत. मग तुम्ही जाताना आणि येताना दोन्ही मिळून बजेट आहे जाऊन येऊन तुम्हाला 700 पडतात. आणि वन वेचं आय डोंट नो, मला येताना समजेल वन वेचं, आम्ही तर चालत चाललो आहे. सो जाऊन येऊन रिटर्न तिकीट जर खालून केलं तुम्ही तर 700 आहे जाऊन येऊन पर पर्सन. आता रात्रीचे 1:20 झालेलं आहेत करेक्ट. सो तुम्ही खूप छान हे असं दृश्य बघू शकता. हे दृश्य बघून अजून मनात अशी स्फूर्ती आलेली आहे मला की मी वर नक्की चढेल आणि पूर्ण 10,000 पायऱ्या माझ्या होतील. ऑल द बेस्ट फॉर मी गाईज. मी आता थोडा वेळ अपडेट्स नाही दिले कारण माझी बॅटरी थोडी लो होती, कारण मी एक्साइटमेंटमध्ये खूप पुढे निघून गेले आणि माझी चार्जिंगची वायर, माझ्याकडे पॉवर बँक होती, चार्जिंगची वायर माझ्या घरच्यांकडे, माझ्या घरचे मागे राहिले होते. मी दुसऱ्याच लोकांसोबत पुढे पुढे गेली होती आणि आता मला ते सापडले आहेत, भेटले आहेत. हरवले होते, ते हरवलेली गोष्ट सापडते. सो भेटले मला माझ्या घरचे. सो मी आता कंटिन्यू करत आहे माझे पुढचे अपडेट्स. सो फॉलो फॉर मोर. आता आम्ही इथे मेळमध्ये कुठेतरी पोहोचलेलो आहेत. इथे थोडासा आता रेस्ट करणार आहोत आम्ही. चला रेस्ट केल्यावर फोन परत येते. हे खूप छान असं मंदिर असं दिसतंय तुम्हाला. आत्ता सध्या बंद आहे, आम्ही उतरताना दर्शन घेऊ. सो कंटिन्यू करते मी पुढच्या वेसाठी. सो हिअर इट इज. असं थोडंसं दिसतं मंदिर बघा. बायका मस्त फुल पॅक होऊन चाललेले आहेत, हसत खेळत गप्पा मारत. एक मे बी काहीतरी मंदिर आहे कोणतरी. कॅन सी किती छान असे मंदिर दिसतात तिथे. इथून खूप छान दिसतंय, बट आता रात्र आहे त्यामुळे मग दिसत नाही आहे कॅमेरामध्ये, बिकॉज आम्ही आयफोन वापरणारे नाही आहोत.
सो उद्या सकाळी उजेडल्यावर दाखवते मी तुम्हाला फोटो लुक. यो किती छान दिसतंय. अभी भाई दिल को सुकून मिला है बहुत अच्छा कि एटलीस्ट मैं हाफ तो पर्वत चढ़ी. यो गाइस छोटंसं मंदिर दिसतंय छान असं. इथून परत पूर्ण 1100 पायऱ्या चढलेल्या आहेत आम्ही. सो सक्सेसफुली आम्ही 2000 पायऱ्या चढलेलो होतो आणि आता पुढचा प्रवास चालू केलेला आहे थांबून थोडा वेळ. सो माझं आता आम्ही पहिल्या टोकापर्यंत पोचलेलो आहे. मी तुम्हाला प्रूफ दाखवते. सो ये चलो कंटिन्यू करते है. तर मी पूर्णपणे 6000 पायऱ्या चढलेल्या आहेत. हा आहे रोपवेचा रूट आणि हे खूप छान असं दृश्य बघू शकता तुम्ही. आता यापुढे खूप थंडी वाढलेली आहे. आम्ही खूप वर उंचावर असल्यामुळे मी पुढे ब्लॉगिंग कंटिन्यू करू शकेल का नाही माहीत नाही, पण लवकरच परत येईल.